माझ्या दीराचा माझ्या मुलीवर खूप जीव होता. तो तिचा खूप लाड करायचा. ती पण त्याच्याशिवाय राहतच नव्हती आणि त्याच्याशिवाय जेवतसुद्धा नव्हती. आणि तासनतास ते दोघे बंद खोलीत असायचे. ती 20 वर्षांची झाली होती आणि ती सुंदर आणि शिकलेली असल्याने तिला लग्नासाठी स्थळं यायला लागली होती. पण माझा दीर काहीतरी चूक काढून माझ्या मुलीचं लग्न मोडायचा. मला संशय आला म्हणून मी माझ्या मुलीच्या जागी झोपले. थोड्याच वेळात माझा दीर आला आणि त्याने आतून दार बंद केलं आणि चक्क माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली होती आणि माझा नवरा कार ॲक्सिडेंटमध्ये मरण पावला होता. तेव्हा आम्हाला 3 वर्षांची एक मुलगी होती. माझे सासू सासरे माझा नवरा लहान असतानाच हे जग सोडून गेले होते. माझ्या नवऱ्याला एक लहान भाऊ होता. तो माझ्या नवऱ्यापेक्षा वयाने खूप लहान होता. मी त्याला माझ्या मुलाप्रमाणे सांभाळलं होतं. आता घरात मी आणि माझी 3 वर्षांची मुलगी आणि दीर असे राहत होतो. माझा दीर माझा खूप आदर करत होता आणि माझ्या मुलीचीही चांगल्या प्रकारे काळजी घेत होता. तो लहान असूनही मला त्याचा खूप आधार वाटत होता. माझ्या मुलीला तर तिच्या काकांची खूपच सवय लागली होती. ती लहान असताना माझ्या हाताने न जेवता त्याच्याच हाताने जेवायची आणि तिच्या काकांजवळच झोपायची. काका आणि पुतणीचा एकमेकांवर खूप जीव होता. माझी मुलगी आता 20 वर्षांची झाली होती. पण काळजी करण्यासारखी ही गोष्ट होती की तिला तिच्या काकांची खूप सवय झाली होती. ती त्यांच्यासोबतच जेवण करायची आणि त्यांच्यासोबतच तासनतास गप्पा मारत बसायची. एकदा तर माझा दीर पूर्ण रात्र माझ्या मुलीच्याच खोलीत होता. रोज रात्री मला त्याला सांगायला लागायचं की तू तुझ्या खोलीत जाऊन झोप, कारण ते रात्रभर TV बघत असायचे आणि त्यांना सकाळी उठायला उशीर व्हायचा. माझ्या दीराला जॉबवर जायचं असायचं, तर माझ्या मुलीला कॉलेजला. एकदा रात्री तर मी खूप टेन्शनमध्ये आले होते, कारण माझ्या मुलीच्या खोलीत निघाले तर मला मोठा धक्काच बसला, कारण दरवाजा आतून बंद होता. मी रागाने जोरजोरात दरवाजा वाजवू लागले. मग थोड्या वेळाने माझ्या दीराने दरवाजा उघडला. ते दोघे TV बघत होते. मी त्यांना रागानेच विचारलं की TV बघताना आतून दार बंद करायची काय गरज होती. मी माझ्या दीराला त्याच्या खोलीत जाऊन झोपण्यास सांगितलं. तेव्हा मी माझ्या मुलीवरही रागवले होते. त्या दिवसापासून मी त्यांच्यावर बारीक नजर ठेवू लागले. एकदा तर हद्दच पार केली होती त्यांनी. माझी मुलगी परीक्षेसाठी कॉलेजमध्ये गेली होती, त्यामुळे तिने तिचा फोन घरीच ठेवला होता. तिच्या फोनवर तिच्या मैत्रिणीचा जान्हवीचा फोन आला होता. मी तो फोन उचलला तेव्हा जान्हवी विचारू लागली की रियाची तब्येत आता कशी आहे. मी तिला विचारलं की तिला काय झालं आहे. ती तर आता कॉलेजमध्ये परीक्षेसाठी गेली आहे. तर जान्हवी म्हणाली की नाही काकू, मी कॉलेजमध्येच आहे आणि आमची कोणतीही परीक्षा देखील सुरू नाही आहे. रिया तर आजारी आहे असं सांगून 2 दिवस झाले कॉलेजला आलीच नाही. मला ते ऐकून खूप मोठा धक्का बसला होता. मी आता रिया घरी येण्याची वाट बघत होते. रिया जेव्हा घरी आली तेव्हा तिच्यासोबत माझा दीरही होता. ती घरात शिरताच मी तिच्या एक जोरात कानाखाली मारली आणि तिला म्हणाले, कॉलेजच्या बहाण्याने बाहेर काय करत असतेस. तेव्हा माझा दीर राजेश मला बोलू लागला, वहिनी, मीच रियाला 2 दिवसांसाठी कॉलेजमधून सुट्टी घ्यायला लावली होती आणि मी तिला काल मूव्ही बघायला घेऊन गेलो होतो आणि आज आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो. त्याचं बोलणं ऐकून तर माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. मी पुढे काही बोलण्याच्या अगोदरच ते दोघेही घरात निघून गेले. माझ्या दीराचं वय आता 30 वर्ष झालं होतं. त्याच्या लग्नासाठी मी त्याच्या खूप मागे लागले होते, पण तो बोलायचा की मी अगोदर माझ्या पुतणीचं लग्न करून देईन आणि मगच माझ्या मुलीला ही आता लग्नासाठी स्थळं यायला लागली होती. पण माझा धीर मुलामध्ये काही ना काही दोष काढून त्यांना अपमानित करून लग्न मोडायचा. एक स्थळ मला खूप पसंत पडलं होतं. मुलगा माझ्या मुलीच्याच वयाचा होता आणि दिसायला देखणा आणि गोरापान होता. तो एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत होता आणि त्याला पगारही चांगला होता. त्याचे आईवडीलसुद्धा एका बँकेत जॉबला होते. ते सुशिक्षित आणि आधुनिक विचारांचे होते, त्यामुळे माझ्या मुलीवर कोणतीही बंधने लादण्याचा विषयच नव्हता. मी माझ्या दीराला आधीच सांगून ठेवलं होतं की तुला मुलामध्ये काही दोष आढळला तर तू मला सांग, पण पाहुण्यांसमोर काही तमाशा करू नको. ते पाहुणे माझ्या मुलीला बघायला आले तेव्हा त्यांना रिया खूप आवडली होती. त्यांनी लगेच लग्नाला होकार दिला आणि आम्हाला घर बघण्यासाठी बोलावलं. ते हे सुद्धा म्हणाले की आम्हाला तुमच्या मुलीला लवकरात लवकर आमच्या घरची सून करून घ्यायची आहे.
मग मी 2 दिवसांनी त्यांचं घर बघण्यासाठी जाण्यास ठरवलं. त्यावेळी तरी माझ्या दीराने त्या मुलामध्ये काहीच चूक काढली नाही, कारण आता यावेळी चूक काढण्यासारखं असं काहीच नव्हतं. पण ते गेल्यानंतर मात्र दीर बोलू लागला की मला रियाचं त्या मुलासोबत लग्न करायचं नाही. मला तो मुलगा काही बरोबर वाटत नाही. मी म्हणाले, का नाही? मुलगा तिच्याच वयाचा आहे आणि नोकरी करतो. त्याला चांगला पगारही आहे आणि त्याचे आईवडीलही सुशिक्षित आणि बँकेत जॉब करतात. त्यांचा मोठा फ्लॅट आहे. मग अजून काय पाहिजे तुला? ते काही नाही. मी त्या मुलासोबतच माझ्या रियाचं लग्न करणार आहे आणि तेही लवकरात लवकर. मग मी मुलाच्या घरी जाण्यासाठीची तयारी करू लागले. मी रियासाठी एक छान सूट शिवून घेतला होता आणि तिला खूप छान पद्धतीने तयारही केलं होतं. त्या दिवशी सकाळी माझा दीर आणि रिया पाहुण्यांसाठी गिफ्ट आणायला म्हणून बाहेर पडले. 2 तास झाले तरी ते दोघे आले नव्हते. माझ्या मोबाईलवर त्या पाहुण्यांचा फोन येत होता. मला त्यांना काय उत्तर द्यायचं हेच कळत नव्हतं. दुपार झाली तरी रिया आणि दीराचा पत्ता नव्हता. मग मी रियाच्या मोबाईलवर फोन केला तर तिचा फोन बंद होता. मला आता खूप भीती वाटू लागली होती. मी माझ्या दीराच्या मोबाईलवर फोन केला तर त्याचाही फोन बंद येत होता. आता मला काय करायचं काही सुचत नव्हतं. मी त्यांना काय उत्तर देणार होते? मी एकटी गेली असते तर रियाबद्दल काय सांगणार होते की ती का आली नाही ते? मग मी माझाही फोन बंद करून ठेवला. रात्रीचे 8 वाजले होते तेव्हा ते दोघे हसत खिदळत आले. मी त्यांची दारातच वाट बघत थांबले होते. मला दारात उभी असलेली पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्यच नाहीसे झाले. मी त्यांना दारातच थांबवलं आणि माझ्या दीराच्या एक जोरदार कानाखाली लावली. खरं तर मी आयुष्यात पहिल्यांदा माझ्या दीरावर हात उचलला होता. तो काहीच न बोलता त्याच्या खोलीत निघून गेला आणि दार लावून घेतलं. आता मला चुकल्यासारखं वाटत होतं. पण मी तरी दुसरं काय करू शकत होते? हा माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता. मग मी ठरवलं की रिया आणि माझ्या दीरामध्ये नेमकं काय चालू आहे हे शोधून काढायचं. दुसऱ्या दिवशी रात्री मी रियाला काहीतरी कारण सांगून माझ्या खोलीत झोपायला सांगितलं आणि मी तिच्या खोलीत जाऊन झोपले. थोड्या वेळाने माझा दीर राजेश खोलीत आला आणि त्याने आतून दार लावून घेतलं. मी झोपल्यासारखं नाटक करत होते तर तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, रिया उठ, आपल्याला अजून खूप काम करायचं आहे. उद्यापासून चोरून भेटायची आणि चोरून जगायची वेळ येणार नाही. उद्या आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे, कारण उद्या आपलं लग्न होणार आहे. लग्न हा शब्द कानावर पडताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी ताडकन उठले आणि त्याला जोरात ओरडू लागले की राजेश, तू तुझ्या पुतणीसोबत हे काय बोलत आहेस? मला आता खरं काय आहे ते सांग, नाहीतर माझा जीव जाईल. माझ्या आवाजाने रिया देखील तिथे आली होती. मग राजेश मला सांगू लागला. ते सर्व ऐकून माझ्या डोळ्यापुढे अंधारी आली. तो म्हणाला की रियाचं बाहेर प्रेम प्रकरण चालू आहे. रियाला तिच्याच कॉलेजमधील एक मुलगा आवडतो. ते एकमेकांशी खूप प्रेम करतात. पण त्या मुलाच्या घरचे या लग्नाला तयार नाहीत, कारण ते खूप श्रीमंत आहेत आणि आपण गरीब, त्यामुळे तू सुद्धा या लग्नाला परवानगी दिली नसतीस. म्हणून त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि मी त्यांना साथ देत होतो, कारण मला मुलगा खूप आवडला होता आणि तो माझ्या रियासाठी काहीही करायला तयार आहे. तो खूप शिकलेला आहे आणि त्याचा मोठा बिझनेस देखील आहे. त्याच्या घरचे लोक खानदानी श्रीमंत असल्याने त्यांना मुलगी देखील मोठ्या घरची हवी आहे. म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. त्यांचं हे सर्व बोलणं ऐकून आता मलाच लाज वाटू लागली होती. मी त्याच्या पायावर पडून रडू लागले आणि म्हणाले की मला माफ कर. मी तुझ्याबद्दल आणि रियाबद्दल खूप चुकीचा विचार करत होते. आता मला कळून चुकलं आहे की जरी मी रियाची आई असले तरी तू तिचा काका या नात्याने तू तिची सर्व जबाबदारी अगदी चांगल्या प्रकारे पार पाडू शकतोस. मग मी रियाला लग्नासाठी परवानगी दिली. माझी रिया आता तिच्याच आवडत्या जोडीदाराशी खूप आनंदाने तिचा संसार करत आहे. त्यानंतर मी माझा धीर राजेशसाठी एक चांगली मुलगी बघून तिच्याशी लग्न करून दिलं आणि आम्ही आता खूप आनंदात राहत आहोत.